जय, स्वामी समर्थ दत्तगुरु महाराज की जय. ओळख करून दिली पाहिजे अशी काही परिस्थिती नाही, कारण की मी प्रत्येक इलेक्शनला लोकांसमोर गेलेलो आहे. पण तरी मी सांगतो की मी दत्ता असणे प्रभाग क्रमांक 11 मधून सध्या उमेदवारी करतोय आणि सर्वसामान्यांची मतदारांची सर्वसामान्य उमेदवारी या हिशोबाने मी आज लोकांसमोर जातोय. कारण की आज अशी परिस्थिती आहे की अनेक उमेदवार मैदानात आहेत. पण आणि ते सांगतायत, म्हणजे मी आता 8-10 दिवसापूर्वी एक मुलाखत बघितली, त्याच्यात त्यांनी सांगितलं की मी प्रस्थापितांविरुद्ध 18 वर्षापासून संघर्ष करतोय. पण मागच्या वेळेस हाच वार्ड 16 नंबर होता आणि तो बिनविरोध होत होता. त्यावेळेस मी एकट्याने उमेदवारी केली आणि त्यावेळेस ते समोरच्या उमेदवाराचे प्रचार प्रमुख होते आणि ते पॉम्पलेट वाटत होते. मग मला त्यावेळेस हा प्रश्न पडला की मी प्रस्थापित झालो कधी? जर 7 रुपये वडा विकणारा माणूस हा प्रस्थापित कधी होता? का ते म्हणता का मी प्रस्थापितांविरुद्ध 18 वर्ष संघर्ष केला. मागच्या वेळेस ते माझ्याशी संघर्ष करत होते 9 वर्षापूर्वी आणि आज ते उमेदवारी करतायत. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या प्रभागामध्ये आज जरी तुम्हाला 4 उमेदवार दिसत असले तरी ते तिन्ही उमेदवार म्हणजे एकच नाणे. तो एक छापा एक काटा अशी परिस्थिती. आणि त्यांना जर विरोध करायचा असेल तर सर्वसामान्य म्हणून मी सक्षमपणे सर्वसामान्यांची उमेदवारी घेऊन उभा आहे. काय प्रतिसाद मिळतोय? कसं सुरुवात? मी लोकांकडे जाताना, मी पहिल्या पण जाताना सगळ्यांना माहिती आहे की मी एक फाटका माणूस आहे. मी आपलं सामान्यपणे व्यवसाय करतो, फाटक्यापणाने समोर जातो. कारण काय माहिती का, मला पैशाचा जर हव्यास असता तर 7 आणि 5 रुपयाला वडा विकण्यापेक्षा मी 15 रुपयाने वडे विकले असते ना आपला धंदा केला असता. पण विषय लक्षात घ्या, तोच वडापावचं दुकान कोरोनाच्या आधी माझं 10 रुपये वडापाव होतं. पण कोरोना काळात शिर्डीतल्या धंद्यांची मंदी झाली, लोकांच्या खिशातला पैसा कमी झाला. ही जाणीव आपल्याला झाल्यानंतर आपण तो शॉर्ट टाइम धंदा करून रेट 5 रुपये केला आणि लोकांची गरज ओळखली आणि लोकांना आपण तो सेवा दिली. पैसा हा आपल्या आयुष्यात कुठेच नाही, पण सर्वसामान्यांची जाणीव आपल्याला आहे म्हणून आपण त्या लोकांबरोबर लोकांच्या मर्यादेत आहे. आता राहिला विषय वार्डाचा. आता गेल्या दिवाळीला आपल्या प्रत्येकाच्या घरी मिठाईचा बॉक्स आला. आणि आता गेले 8-10 दिवस झाले प्रत्येकाला फोन करून सांगितलं जातं, भाऊ नारळ आल्या, भाऊ इकडे जेवायला चला, भाऊ आमकं करा. का बरं? गेल्या 9 वर्षात या उमेदवारांच्या घरी एखादी घरभरणी नाही झाली, एखादा वाढदिवस नाही झाला, एखादं जागरण नाही झालं, त्यावेळेस तुम्हाला आमंत्रण आली का? हे फक्त इलेक्शन पुरते समोर येणारे माणसं आहे. साधा हा एकदम किरकोळ विचार. आज सांगता तुम्हाला आम्ही हे मिळून देऊ ते मिळून देऊ. 25 वर्षापासून सत्ता तुमच्या ताब्यात आहे, त्याच्यातले 12 वर्ष तुम्ही नगराध्यक्ष आहे. आणि तुम्ही परत तेच सांगणार आम्ही रस्ता क्लिअर करून देऊ, आम्ही हे खड्डे बुजून देऊ. कवर अहो ह्या शिर्डी साकुरी शिवरस्त्यासाठी ज्यावेळेस आंदोलन केलं, मागच्या वेळेस मुंडन केलं, शांती केली आणि आंदोलन करून हा रस्ता करून घेतला. याच्या श्रेय त्यांचं नाहीये. नगर परिषदेकडे 1.5 वर्ष पैसा पडून होता, त्यांच्या अकाउंटला पण रस्ते होत नव्हते. आम्ही त्यावेळेस आंदोलन करून ह्या गोष्टी मान्य करून घेतल्या. आमच्यात ती क्षमता आहे की आम्हाला न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करायचं, समोरच्यांसंग संघर्ष करायचा, ती क्षमता आहे. आणि त्याच्या जीवावर आम्ही म्हणतोय की आम्ही सर्वसामान्यांसाठी पुढे जातोय. आज तुम्ही प्रचाराचा कसा शुभारंभ? आज आम्ही ज्यावेळेस म्हसोबा मंदिरात नारळ फोडले, मी यावेळेस पक्क ठरवलेलं आहे की ह्यावेळेस प्रचाराचा नारळ आपण स्वतः उमेदवार म्हणून फोडणार नाही. कारण सर्वसामान्य मतदार, सर्वसामान्य उमेदवार ही माझी संकल्पना आहे आणि म्हणून सर्वसामान्य मतदारांच्या हाताने नारळ फोडले, कारण की ते स्वतः उमेदवार आहे, हीच माझी संकल्पना आहे. मी निवडून आलो, ते सगळे नगरसेवक झाले. आणि काल ह्याच म्हसोबा मंदिरामध्ये नारळाचा कार्यक्रम झाला आणि आपल्या शिर्डीचे आदरणीय नेते यांनी वक्तव्य केलं की आमच्या पॅनल समोर सगळ्यांचे डिपॉझिट जप्त होणार आहे. तुम्ही मागच्या 9 वर्षापूर्वी इलेक्शनला सामोरं जाताना तेच म्हटला होता की समोरच्यांचं डिपॉझिट जप्त होणार आहे. पण प्रामाणिक जनतेनं प्रामाणिक आम्हाला सहकार्य केलं आणि आम्हाला 495 मतं पडली. त्यावेळेस लोक आमच्यावर प्रेम करतात आणि तुम्ही म्हणतात ना डिपॉझिट जप्त होणार आहे. अहो करा तुम्ही आमचं डिपॉझिट जप्त, पण लोकांची कामं तर करा.
त्यावेळेस तुम्ही लोकांना जे शब्द दिले होते ते तुम्ही पाळले का एकदा स्वतःला विचारा. तुम्ही कृष्णनगर मध्ये म्हटला होता की आम्ही दर महिन्याला तुमच्याकडे येऊ, तुमच्या समस्या जाणून घेऊ. आज कृष्णनगरच्या जनतेलाच जाऊन विचारा तुम्ही आले का. हे महत्वाचे प्रश्न शिल्लक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आज हे पत्रक सगळ्यांसमोर घेऊन जातोय. याचं टायटलच असं आहे, वाचा आणि जपून ठेवा, 5 वर्षांनी लागणार आहे. माझं म्हणणं आहे प्रत्येक मतदारांनी फक्त हे पत्रक एकदा व्यवस्थित शांतपणे सगळ्या कुटुंबासमोर वाचा. मला नंतर काही बोलायची गरज पडणार नाही. आणि त्याच्यात मी लिहिलेलं आहे की जर मी हे दिलेले आश्वासन पुरे करू शकलो नाही तर आयुष्यात परत माझ्यासाठीच काय कोणासाठी तुमच्या समोर मत मागायला येणार नाही. त्यामुळं हे सगळे वाचा आणि नक्की विचार करा. सर्वसामान्य मतदारांसाठी सर्वसामान्य माणसाची उमेदवारी आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्री 12 वाजेपर्यंत रस्त्यावर सापडणारा एकमेव उमेदवार तुमच्यासाठी हजर राहील. आणि तो तुम्हाला वेळेत भेटणारच. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, मी जे प्रश्न 9 वर्षापूर्वी उपस्थित केले ते सगळ्याचे सगळे प्रश्न आजही प्रभागात कायम आहे. आणि फक्त लढा त्याचसाठी.